मंडळी, पुणे ग्रँड टूर ही 437 किलोमीटरची सायकल स्पर्धा पुण्यामध्ये नुकतीच पार पडली आहे. भारतामध्ये पहिल्यांदाच या ग्रँड टूरचं आयोजन करण्यात आलं होतं. भारताचा, आपल्या देशाचा नावलौकिक वाढवणारी ही स्पर्धा होती. या स्पर्धेमध्ये देश विदेशामधील अनेक स्पर्धक सहभागी झाले होते, ज्यामुळे जगभर आपल्या देशाचा नावलौकिक देखील वाढला आहे. आपलं पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे जिल्ह्यामधील मावळ, मुळशी, पुरंदर, बारामती या तालुक्यांमधनं या स्पर्धेचा मार्ग होता. त्यामुळे या तालुक्यांमधील रस्ते हे अगदी चकाचक करण्यात आले होते. रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती, रंगरंगोटी करण्यात आली होती. अगदी आपल्या गालासारखे गुळगुळीत येथील रस्ते बनवण्यात आले होते. परदेशी पाहुणे येणार आणि आपला नावलौकिक जगभर होणार, त्यामुळे रस्ते अगदी चकाचक झाले होते. तुम्ही म्हणाल, हे सगळं तर आम्हाला माहिती आहे, मग आता पुन्हा का सांगताय? माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की परदेशी पाहुणे येणार म्हणून आपण रस्ते हे अगदी चकाचक करताय, तर मग अनेक तालुक्यातील किंवा गावांमधील रस्त्याची जी दयनीय अवस्था झाली आहे त्याचं काय? रस्त्यामध्ये खड्डा की खड्ड्यामध्ये रस्ता हेच कळत नाही. अशा खराब रस्त्यांमुळे अनेक अपघात होत आहेत, निष्पापांचे बळी जात आहेत आणि त्यानंतर नागरिकांचा अकांड तांडव, मोर्चे, रास्ता रोको, निवेदन हे सगळं होत आहे. आणि थोड्या दिवसांनंतर पुन्हा या गोष्टीवरती पडदा पडतो. मला एवढंच म्हणायचंय की परदेशी पाहुणे येणार म्हणून रस्ते अगदी चकाचक करण्यात आले, तर मग अशा ज्या इंटरनॅशनल लेवलच्या सायकल स्पर्धा आहेत त्या प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यामध्ये व्हायला पाहिजे, जेणेकरून रस्ते सुधारतील आणि भविष्यामध्ये ज्या घटना होणार आहेत त्यावरती नियंत्रण येईल आणि सोबतच आपल्या गावाचा, तालुक्याचा, आपल्या शहराचा किंबहुना आपल्या देशाचा नावलौकिक देखील वाढेल. पाहुण्यांसाठी जर एवढे रस्ते तुम्ही सुंदर बनवताय, तर मग घरच्यांचा देखील विचार करायला हवा, बरोबर ना? या विषयावरती तुमचं मत काय आहे? कमेंट करून नक्की सांगा.